आमदार राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही पात्रादेवी बघून आलो. आपलं जसं मसोबा चाळोबा असं छोटं देवस्थान आहे तसं ते पात्रादेवी काही फार मोठं देवस्थान नाही, पण शक्तीपीठ या कोंडास नावाखाली जणू काही महाराष्ट्रातली सगळी धार्मिक जे काही स्थळं असतील ते जोडणार आहोत अशी एक भावना लोकांच्या तयार करायचं काम हे मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं. त्याला मोठ्या प्रमाणात जेव्हा विरोध झाला त्यावेळेला सुधारित शक्तीपीठाचा आता नवीन मार्ग आपल्याकडे येतोय आणि त्यामधून आजरा असू देत, राधानगरी किंवा चंदगडमध्ये अतिशय निसर्ग संपन्न जी शेती आहे तो भाग बाधित होणार आहे आणि त्यामुळे याला विरोध करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. तर शक्तीपीठ याची कुणालाही गरज नाही. म्हणजे या मार्गामुळं आपण जर काही समृद्धी मार्गाचा आता जर काय पाहिलं, आमच्या दोन्ही मित्रांनी आता उल्लेख केला, त्यांनी न सांगितलेले मुद्दे मी जरा मुद्दाम मांडतो की समृद्धी महामार्गावरती आपण जर काय पाहिलं तर त्या महामार्गावरती एवढे मोठे भराव आहेत की आजूबाजूच्या लोकांना आत जाता येत नाही. त्याच पद्धतीचं जेव्हा शक्तीपीठ होईल त्यावेळेला माझं घर एका बाजूला आणि माझी शेती दुसऱ्या बाजूला अशी विचित्र परिस्थिती आपल्या इथं उद्भवणार आहे. कारण आमच्या या भागामध्ये ज्या वेळेला भराव टाकले जातील त्यावेळेला मोठ्या पावसामुळं हानी होणार आहे आणि त्यामुळे शेती फार मोठ्या प्रमाणात धोक्यात येणार आहे, पर्यावरण धोक्यात येणार आहे. कस्तुरीरंगन समिती किंवा गोडबोली माधवराव गाडगिळ समिती या दोन्ही समितीने सांगितलंय की हा जो बेल्ट आहे या बेल्ट मधलं जी काही जैविक विविधता आहे ती टिकली पाहिजे, जनावरं राहिली पाहिजे. पण दुर्दैवानं आपल्या या गोंडस नावाखाली सरकार आपली दिशाभूल करते आणि या दिशाभूलमध्ये मधल्या टप्प्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीला सांगितलं आमच्या भागात येऊ देणार नाही, कागल वगळला. पण त्यावेळेला पालकमंत्र्यांची पण जबाबदारी होती की राधानगरीचा सगळा पोर्शन जो अतिशय निसर्ग संपन्न आहे तो या शक्तीपीठामध्ये भरडला जाणार आहे. म्हणून याला विरोध दाखवणं लोकशाहीमध्ये एक फार मोठा हत्यार आहे की ज्या वेळेला जनभावना जोरात येतात आणि लोक रस्त्यावरती उतरतात त्यावेळेला सरकारला त्याची नोंद घेणं गरजेचं आहे. या रस्त्यामुळं आमच्या कुठल्याही शेतकऱ्याचा फायदा होणार नाही, ना इथं कुठला रोजगार उपलब्ध होणार आहे. आमची फक्त जमीन वापरून तुम्हाला जर काही तुमच्या उद्योजकांच्यासाठी रस्ता करायचा असेल तर त्याला विरोध असेल आणि या विरोधासाठी येत्या 15 तारखेला जो मोर्चा किंवा मेळावा आपण घेणार आहे त्या मेळाव्याला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं, विरोध नोंदवावा आणि सरकारपर्यंत आपली भूमिका ही पोहोचवण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. आमचे सर्व मित्र आजऱ्यामध्ये काम करणारी नेहमी आजऱ्यातनं चळवळ जी सुरू होते त्याला व्यापक स्वरूप येतो. आपण सर्व पत्रकार बंधूंनी सुद्धा आपण या गोष्टींचा लोकांच्यापर्यंत उहापोह करावा आणि या मेळाव्याला लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने जागरूक करूया अशी भूमिका मी माझ्या पक्षाच्या शिवसेनेच्या उभाटा गटाच्या वतीनं मांडतो आणि थांबतो.